नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संपूर्ण इतिहास। तर हा जो संपूर्ण इतिहास आहे हा केवळ एकाच प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहणार आहोत। हे पहा, भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले? त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल। भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले? त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल यांनी भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले। 23 जून 1757 रोजी कोणती लढाई झाली? त्याचं उत्तर आहे प्लासीची। 23 जून 1756, लक्षात ठेवा, 23 जून 1756 या रोजी प्लासीची लढाई झाली। 23 ऑक्टोबर 1764 रोजी कोणती लढाई झाली? तर 23 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई झाली। 1886, 1893 आणि 1906 या 3 वेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी। तर दादाभाई नौरोजी हे 1886, 1893 व 1906 या 3 वेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते। 1907च्या सूरत येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1907च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष रास बिहारी घोष हे होते। 1907च्या सूरत येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते रास बिहारी घोष। तर दादाभाई नौरोजी हे 1886, 1893 आणि 1906 या 3 वेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, आणि त्यांच्यानंतर 1907ला रास बिहारी घोष हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते। तर सूरत येथे जे अधिवेशन झालं ना, त्याचे अध्यक्ष रासबिहारी घोष होते। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते? त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळक हे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या ज्या 4 सूत्री आहेत त्याचे चतुसूत्रीचे पुरस्कर्ते हे लोकमान्य टिळक होते। 1917च्या राष्ट्रसभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष हे ॲनी बेझंट होते। तर 1917च्या राष्ट्रसभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष हे ॲनी बेझंट होते, हे लक्षात ठेवायचे। यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढचे प्रश्न। कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रौलट जो कायदा आहे 1919चा, हा रौलट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो। रौलट ॲक्ट कधी अस्तित्वात आला? तर तो 1919ला अस्तित्वात आला। जालियनवाला बाग येथे निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी कोण होता? तो होता जनरल डायर। तर जनरल डायर हा जालियनवाला बाग येथील निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी होता। जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणते कमिशन नेमले होते? तर हंटर कमिशन। हंटर कमिशन हे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमले होते। खिलाफत चळवळ कधी सुरू झाली? खिलाफत चळवळ ही 1919ला सुरू झाली। खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते महात्मा गांधी। महात्मा गांधी हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते। यापुढे आपण पाहणार आहोत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली। तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1923ला चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली। 1934मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली? तर जयप्रकाश नारायण यांनी 1934ला समाजवादी पक्षाची स्थापना केली। सविनय कायदेभंगाचा लढा केव्हा सुरू झाला? 1930 रोजी सुरू झाला सविनय कायदेभंग। चले जाव ठरावाचा मसुदा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला। महात्मा गांधींची हत्या केव्हा झाली? तर ती 1948ला 30 जानेवारी रोजी झाली। महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली? तर महात्मा गांधी यांची हत्या आपल्या सर्वांना माहिती आहे नथुराम गोडसे यांनी केली होती। 12 मे 1857 रोजी क्रांतिकारी कोणास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर बहादूर शाह याला क्रांतिकारकांनी दिल्लीचा बादशाह म्हणून 12 मे 1857 रोजी
दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शहाला घोषित केले. पुढे पाहणार आहोत आपण आता. 30 जून 1857 रोजी क्रांतिकारकांनी कोणास पेशवे म्हणून 30 जून 1857 रोजी क्रांतिकारांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केले. त्याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे. कानपूर येथे नानासाहेब पेशवे यांना पेशवा म्हणून घोषित केले होते. 30 जून 1857. 1857च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती होती? तर ती होती 31 मे 1857. ही 1857च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख होती. 31 मे 1857. 1857च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते? तर ते होते दिल्ली. तर दिल्ली हे 1857च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते. संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणाचे आहे? ते आहे राजा राममोहन रॉय यांचे. संवाद कौमुदी हे पाक्षिक राजा राममोहन रॉय यांचे आहे. आत्मीय सभा या संघटनेची स्थापना कोणी केली? तर तीसुद्धा राजा राममोहन रॉय यांनी 1815 केली होती. हे लक्षात ठेवायचे, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आत्मीय सभा या संघटनेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी 1815 केली होती. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती स्वामी दयानंद सरस्वती. 1875 केली होती आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती उत्तर आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ती केली होती राजा राममोहन रॉय यांनी 1828. तर राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. 1815 राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभा या संघटनेची स्थापना केली आणि 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. तर यानंतर आपण पाहूयात गुरुकुल ही शिक्षण संस्था कोणी चालू केली? ती केली होती स्वामी श्रद्धानंद. 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे 1885 कोठे भरले होते? ते भरले होते मुंबई येथे. तर 1885चं जे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन आहे ते 1885 भरलं होतं, ते मुंबईत भरलं होतं. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. 1885 ते 1905 हा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो मवाळ कालखंड होता. 1885 ते 1905 हा मवाळ कालखंड होता आणि 1905 ते 1920 हा कालखंड जहाल कालखंड होता. तर मवाळ आणि जहाल असे दोन कालखंड आहेत. ते 1885 ते 1920 कालखंड आहे. तर 1885 ते 1905 जो कालखंड आहे तो मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो आणि 1905 ते 1920 हा कालखंड जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि गांधीयुग जे आहे त्यानंतरचं 1920च्या नंतर 47 म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत हे गांधीयुग होतं. तर हा जो कालखंड आहे हा गांधीयुग म्हणून ओळखला जातो. 1920 ते 1947 हे तिन्ही लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधीयुग. यानंतर आपण पाहणार आहोत मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर 1906 साली ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? तर ती केली होती नवाब सलीमुल्ला याने. कोणत्या अधिवेशनास संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला? तो लाहोरमध्ये 1931 संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला. सन 1916 होम रूल लीगची स्थापना ही ॲनी बेझंट यांनी केली होती. तर सन 1916 होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर ती ॲनी बेझंट यांनी केली होती. हे लक्षात ठेवायचे. मग 1917 होम रूल लीगची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे केली होती. तर बेळगाव त्यावेळेस महाराष्ट्रात होतं. 1917 महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली आणि 1916 ती ॲनी बेझंटने केली होती होम रूल लीगची स्थापना. तर कोणास पंजाबचा सिंह म्हटले जाते? तर लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह म्हटले जाते. इसवी सन 1920 महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली? ती असहकार चळवळ सुरू केली होती. पहिल्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोणते भारतीय नेते उपस्थित राहिले नव्हते?
त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. तर महात्मा गांधी हे पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते, पण ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. महात्मा गांधी हे पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते, हे लक्षात ठेवायचे. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर आद्य क्रांतिकारक या नावाने वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1906 केली होती, लंडन येथे. तर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1906 साली लंडन येथे केली होती. कर्झन वायलीचा वध कोणी केला? कर्झन वायलीचा वध हा मदनलाल धिंगरा यांनी 1940 साली केला होता. 1940 साली कर्झन वायलीचा वध मदनलाल धिंगरा यांनी केला होता. कलेक्टर जॅक्सनचा वध 1909 अनंत कानेरेंनी केला होता. महात्मा गांधींनी 1918 कोणता सत्याग्रह केला? तर तो खेडा सत्याग्रह आहे. 1918 केलेला महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला खेडा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते. अहमदाबादचा कामगार लढा केव्हा झाला? तर 1918 झाला होता अहमदाबादचा कामगार लढा. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? 1923. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 झाली. महात्मा गांधींची दांडी यात्रा केव्हा सुरू झाली? तर ती झाली होती 12 मार्च 1930. महात्मा गांधीजींची दांडी यात्रा सुरू झाली होती. महात्मा गांधी दांडी येथे 5 एप्रिल 1930 पोहोचले होते आणि महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, तो केला होता 5 एप्रिल 1930. 6 एप्रिल 1930 त्यांनी तो सत्याग्रह केला. 5 एप्रिलला ते पोहोचले आणि 6 एप्रिलला मिठाचा सत्याग्रह केला. 12 मार्च 1930 दांडी यात्रा सुरू झाली. 5 एप्रिलला ते दांडीला पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. म्हणजे मार्चपासून ते एप्रिलपर्यंत दांडीमध्ये त्यांनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. पुणे करार हा झाला 25 सप्टेंबर 1932. तो झाला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. ती तारीख होती 25 सप्टेंबर 1932. मित्रमेळा संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? तर ती 1 जानेवारी 1900 मित्रमेळा संघटनेची स्थापना झाली होती. ती केली होती विनायक दामोदर सावरकर यांनी. आणि मित्रमेळाचे रूपांतर कशात झाले? तर ते अभिनव भारत या संघटनेमध्ये झाले होते. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केव्हा केली? ती 22 जून 1897 केली होती. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या ही 22 जून 1897 केली होती. काकोरी कट केव्हा झाला? तर तो 9 ऑगस्ट 1925 झाला होता. काकोरी कट 9 ऑगस्ट 1925. मीरत कट केव्हा झाला? तर तो 1929 झाला होता. चितगाव कटामध्ये कोणाचा सहभाग होता? तर तो सगळ्यात जास्त स्त्रियांचा सहभाग होता. तर स्त्रियांचा सहभाग हा चितगाव कटामध्ये होता, हे लक्षात ठेवायचे. मीरत कट 1929. 1925 काकोरी कट झाला होता 9 ऑगस्टला. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली होती 22 जून 1897, हे लक्षात ठेवायचे. आणि मित्रमेळा संघटना जी आहे तिची स्थापना सावरकरांनी 1 जानेवारी 1900 केली होती. यापुढे आपण पाहणार आहोत किसान सभेची स्थापना कोणी केली? तर किसान सभेची स्थापना बाबा रामचंद्र यांनी 1918 केली होती. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. क्रिप्स योजना केव्हा सुरू झाली? 1942. 1946 त्रिमंत्री योजना सुरू झाली होती. तर त्रिमंत्री योजना केव्हा जाहीर झाली असं विचारलं जाईल, तर ती आहे 16 मे 1946. त्रिमंत्री योजना. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? तर ती केली होती A.O. ह्यूम यांनी. राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत 1885 साली सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? ती केली होती न्यायमूर्ती म. गो. रानडे. 1890 साली औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? तीसुद्धा न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी केली होती 1890. मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? ते फिरोजशाह मेहता यांना ओळखले जाते, मुंबईचा सिंह. आणि मुंबईचा अनभिष्ट सम्राट म्हणून कुणाला ओळखले जाते? तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फिरोजशाह मेहता. तर फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र सुरू केले. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 साली झाली होती.
1881 साली केसरी मराठी आणि मराठा इंग्रजीमध्ये ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? तर ती लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885मध्ये लोकमान्य टिळकांनी केली होती. शिवजयंती व गणेशोत्सव कोणी सुरू केले? लोकमान्य टिळकांनी केले होते. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तो लिहिला होता लोकमान्य टिळक यांनी. यापुढे आपण पाहणार आहोत घटना समितीचे पहिले अधिवेशन कुठे भरले? तर घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे भरले होते. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले? तर ते 9 डिसेंबर 1946ला भरले होते. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती घटना समितीचे अध्यक्ष म्हणून. घटना समितीने संविधान केव्हा स्वीकृत केले? हे लक्षात ठेवायचे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधान स्वीकृत केलेले आहे. भारतीय घटना केव्हा अंमलात आली? तर ती 26 जानेवारी 1950ला भारतीय घटना अंमलात आली. भारतीय राष्ट्रीय ध्वजास घटना समितीने केव्हा संमती दिली? भारतीय राष्ट्रध्वजास घटना समितीने केव्हा संमती दिली? ती दिली होती 22 जुलै 1947 रोजी. यापुढे आपण पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे रुंदी व लांबीचे गुणोत्तर किती आहे? ते आहे 2:3. 2:3 हे गुणोत्तर आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे. घटना समितीचे सल्लागार कोण होते? ते होते बी.एन. राव. बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट संख्या किती आहे? तर ती आहे 12 आहे. घटनेत मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? ती आहे 6. ती आहे भाग 3 मध्ये. मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? ती आहे 11 भाग 4 मध्ये. घटनेत भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. घटनेत भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना समितीने राष्ट्रगीतास संमती केव्हा दिली? ती दिली होती 24 जानेवारी 1950 रोजी. हे आपण पाहूयात. राष्ट्रगीत किती सेकंदात गायले जाते? तर राष्ट्रगीत 52 सेकंदामध्ये गायले जाते. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तो आहे मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी. भारताचं राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. भारताचं राष्ट्रीय फूल कोणते असं जर विचारलं तर ते कमळ आहे. भारताचा राष्ट्रीय फळ कुठला आहे? तर तो आहे आंबा. आंबा हा राष्ट्रीय फळ आहे. राष्ट्रीय नदी गंगा आहे. राष्ट्रीय जलचर डॉल्फिन आहे. राष्ट्रीय लिपी देवनागरी आहे. राष्ट्रीय लिपी जी आहे ती देवनागरी आहे आपली. आणि राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेमध्ये गदर वर्तमानपत्र कोणी चालू केले? ते केले लाला हरदयाळ यांनी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला? 1919 मध्ये. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला? 1909 मध्ये. कोणत्या कायद्याने भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली? 1935च्या. देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरू झाल्या? 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. भारत पाकिस्तान युद्ध केव्हा झाले? 1962ला भारत पाकिस्तान युद्ध झाले. आणि भारत चीन युद्ध 1965ला झाले. यानंतर आपण पाहणार आहोत 1948 मध्ये पुण्यात पहिली मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? ती केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1864 साली विधवा पुनर्विवाह कोणी घडून आणला? महात्मा ज्योतिबा फुले. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती.
आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. शारदा सदन व मुक्ती सदन याची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली होती शारदा सदन आणि मुक्ती सदन याची स्थापना. राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? विठ्ठलरामजी शिंदे यांनी राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना केली होती. यानंतर आपण पाहणार आहोत सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते गणेश वासुदेव जोशी ग वा जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगराव घाटगे. भोगावती नदीवर राधानगरी धरण कोणी बांधले? शाहू महाराजांनी बांधले. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमांची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. सुधाकर हे वृत्तपत्र कोणी चालू केले? तर सुधाकर वृत्तपत्र हे आगरकर यांनी चालू केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? ती केली आहे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक व आगरकर यांनी केली. 1927 महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1930 नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश कोणी सुरू केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? 14 ऑक्टोबर 1956. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? 1932 महात्मा गांधी यांनी केली. यानंतर आपण पाहणार आहोत बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर तो सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. पत्री सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील. भूदान चळवळ व ग्रामदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचित्राचे नाव काय होते? आत्मवृत्त. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा उपदेश कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये रोम साम्राज्य लयाला गेले. तटबंदी असलेला सामंताच्या वाड्यांना रिकामी जागा असे म्हणतात, गढी असे म्हणतात. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये महम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची शिकवण दिली. इस्लाम धर्म एकच ईश्वर आहे असे मानतो. पुढे पाहणार आहोत आपण इसवी सन 725 गोपालनने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली. धर्मपालन पाल सत्तेची राजधानी पुंडवर्धनपूर येथे नेली. राष्ट्रकुल घराण्याची पहिला पराक्रमी राजा कोण? दंतीदुर्ग हा राष्ट्रकुल घराण्यातील पहिला पराक्रमी राजा होय. राष्ट्रकुल राजा पहिला कृष्ण याने चालुक्यांची राजधानी जिंकून घेतली. कुठली घेतली? ती होती बदामी. तर बदामी ही राष्ट्रकुल राजा पहिला कृष्ण याने चालुक्यांची राजधानी बदामी जिंकून घेतली. राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने आपल्या राज्यात कोणता प्रदेश समाविष्ट केला? आंध्र प्रदेश व कर्नाटक. अमोद वर्षाने राष्ट्रकूटांची राजधानी मातखेड येथे वसवली. चालुक्य राजा तौल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला. विजयमालय हा चोळ सत्तेचा संस्थापक होता. चोळांचे राज्य कुठे होते? तामिळनाडूमध्ये. तर चोळांचे राज्य तामिळनाडूमध्ये होते. इसवी सन 850 तंजावर ही चोळांची राजधानी झाली. कोणत्या राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली? पहिला राजेंद्र याने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली होती. पहिला राजेंद्रने
गंगकोंड चोलमपूर ही नवीन राजधानी उभारली. मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली. गाहडवाल घराण्याचा संस्थापक हा कृष्णराज होता. परमारांची राजधानी धार येथे होती. तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराजने रिकामी जागा याचा पराभव केला. तर तराईच्या लढाईमध्ये महम्मद घोरीचा पराभव केला होता पृथ्वीराजाने. यादव घराण्याचे राज्य कोणत्या प्रदेशात होते? यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रात होते. कोणत्या यादव राजाने आपली राजधानी देवगिरी येथे नेली? तो होता 5वा भिल्लम. यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोणता? दुसरा सिंघन. अरब व्यापारी भारतात येताना आपल्याबरोबर खजूर व घोडे आणत होते. अरब व्यापारी भारतात येत असताना खजूर आणि घोडे आणत होते. केरळमधील मलबारमधून सिसम लाकूड चीनला पाठवले जाईल. तर केरळमधील मलबारमधून सिसम हे जे लाकूड आहे हे चीनला पाठवले जात असे. मध्ययुगीन काळात भारतीय खेड्यातील लोकांचा हा महत्त्वाचा व्यवसाय होता. शेती हा मध्ययुगीन काळात भारतीय खेड्यातील लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय होता. यादव काळात हे सुवर्ण नाणे चलनात होते. त्याचं नाव आहे पदम टांक. पदम टांक हे यादव काळात सुवर्ण नाणे चलनात होते. वेरूळ येथील कोणते मंदिर हा कोरीव कामाचा अप्रतिम नमुना मानला जातो? तर ते आहे कैलास मंदिर. जयदेवाने गीत गोविंद हे काव्य लिहिले. भास्कराचार्याने लिहिलेला सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मराठी भाषेचा आद्य कवी म्हणून कोणाला मानले जाते? मुकुंदराज याला मराठी भाषेचा आद्य कवी मानले जाते. मुकुंदराजाने या नावाचा मराठी भाषेमध्ये ओवीबद्ध ग्रंथ लिहिला, विवेक सिंधू. पुढे पाहूयात, कुतुब मिनारच्या बांधकामास याच्या काळात सुरुवात झाली. ती झाली होती कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळात. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? अल्तमश. अल्तमशने टंका हे चांदीचे नाणे पाडले. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रझिमा ही पहिली व एकमेव स्त्री होय. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रझिमा ही अल्तमशची कोण होती? ती मुलगी होती अल्तमशची. महम्मद तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद असे ठेवले. तर दौलताबाद जे आहे देवगिरीचे नाव ठेवणारा तो होता महम्मद तुघलक. कुतुब मिनारचे काम कोणाच्या काळात पूर्ण झाले? फिरोज तुघलकाच्या काळामध्ये कुतुब मिनाराचे काम पूर्ण झाले. तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान कोण होता? नसीरुद्दीन महमूद. इसवी सन 1526 मध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केल्याने सुलतानशाहीचा शेवट झाला. विजयनगरची हम्पी ही राजधानी होती. विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होता. विजयनगर राज्याच्या इतिहासातील कृष्णदेवराय हा सर्वात कर्तबगार राजा होता. तो होता कृष्णदेवराय. कृष्णदेवरायाने आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ तेलुगू भाषेत लिहिला. विजयनगरचा महान न्यायी राज्यकर्ता असे कोणाचे वर्णन केले जाते? ते आहे कृष्णदेवराय. तेराशे 47 मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव करून हसन गंगू याने आपले नवीन राज्य निर्माण केले. बहमनी राज्याचा पहिला सुलतान म्हणून हसन गंगू याने अल्लाउद्दीन बदमनशाह असा किताब धारण केला. त्याने अलाउद्दीन बदमनशाह असा किताब धारण केला हसन गंगू याने. बहमनी राजाचा पहिला सुलतान होता. अलाउद्दीन बदमनशाहने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. अलाउद्दीन बदमनशाहने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला मानले जाते? संत नसरी मेहता. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून संत नसरी मेहता यांना मानले जाते. संत मीराबाई या राजघराण्यातील होत्या. कुठल्या राजघराण्यातील होत्या? त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या.
हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. तर महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. गुरु गोविंद सिंगांचे हे शिखांचे कितवे गुरु होते? 10वे गुरु होते. गुरु गोविंद सिंग शिखांचे 10वे गुरु होते. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. आता पाहूयात पुढचे प्रश्न. भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग कोणी केला? बाबराने राणा संगाचा चौसाच्या लढाईत पराभव केला. तर बाबरने कोणाचा पराभव केला? राणा संगाचा. कुठे केला? कुठल्या लढाईत केला? चौसाच्या लढाईत पराभव केला. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो, बाबरने चौसाच्या लढाईत कुणाचा पराभव केला? तर बाबरने राणा संगाचा पराभव केलेला आहे. तो केला आहे चौसाच्या लढाईमध्ये. शेरशहाने दिल्ली येथे कोणत्या घराण्याची सत्ता स्थापन केली? तर शेरशहाने सूर घराण्याची सत्ता स्थापन केली. शेरशहाने कुठले नाणे सुरू केले? तर आज आपण जो रुपया वापरतोय तो रुपया शेरशहाने सुरू केलेला आहे. तर शेरशहाने रुपया हे नाणे सुरू केले आहे. पानिपतची दुसरी लढाई अकबर व हेमू यांच्यामध्ये झाली. अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली. पानिपतची दुसऱ्या लढाईमध्ये कोणाचा विजय झाला? तर अकबर हा विजयी झाला होता. पानिपतची दुसरी लढाई कोणत्या साली झाली? ती झाली होती 1556 मध्ये. अकबरच्या दरबारी तानसेन हा प्रसिद्ध संगीत सम्राट होता. जहांगीर बादशाने पंजाबमधील कांगज हा प्रदेश जिंकून घेतला. आता पाहूयात पुढचे प्रश्न. जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा बादशाह झाला. जहांगीराचा मृत्यू झाल्यानंतर शहाजहान हा बादशाह झाला. औरंगजेबाने शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. तर अहोमांनी भारतात कोणत्या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले? ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये अहोमांनी भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गुरु नेग बहादर हे शिखांचे कितवे गुरु होते? तर गुरु नेग बहादर हे शिखांचे 9वे गुरु होते. औरंगजेबाने शिखाचे गुरु यांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला. ते केला होता गुरु नेग बहादर यांचा. ते जे 9वे होते ना गुरु, त्यांचा शिरच्छेद केला होता औरंगजेबाने. शिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा इसवी सन 1708 मध्ये नांदेड येथे मृत्यू झाला होता. शहाजी राजांनी शिवाजीराजे व जिजाबाई यांच्यासोबत दादोजी कोंडदेव हा एकनिष्ठ अधिकारी दिला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कुठल्या भागात केली? मावळ भागामध्ये केली होती. आपल्या राजमुद्रेतून शिवाजी राजांनी लोकांना हे राज्य रिकामी जागा आहे अशी ग्वाही दिली. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या राजमुद्रेतून शिवाजी राजांनी लोकांना हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी ग्वाही दिली. शिवाजी राजांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. शिवाजी राजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव राजगड असे ठेवले. शिवाजी राजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून राजगड हे नाव ठेवले. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड होती. शिवाजी राजांनी 1655 मध्ये जावळी जिंकून रायगड हा किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज व अफजल खान यांची प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेट झाली. शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास विशालगड असे नाव दिले. सिद्दी जोहर चालून आल्यावर शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला होता.
शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली होती. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा मुघल सरदार शाहिस्ते खान पुणे प्रांतावर स्वारी केली होती. तर शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा मुघल सरदार रिकामी जागाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्याचं उत्तर आहे शाहिस्ते खान. आदिलशहाबरोबर झालेल्या तहानुसार शाहिस्ते खान पुण्यातील लाल महाल येथे तळ ठोकून बसला. शिवाजीराजांनी पन्हाळा किल्ला आदिलशहास परत केला. मुघलांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने पराक्रमाची शर्त करून वीरमरण पत्करले. जून 1965 जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात झालेला तह रिकामी जागा तह म्हणून ओळखला जातो. तो आहे पुरंदरचा तह. शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यात जावे असा प्रस्ताव महाराजांसमोर कोणी ठेवला? जयसिंगाने ठेवला होता. नजरकैदेतून सुटल्यावर आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजीस रिकामी जागा येथे ठेवली. त्याचं उत्तर आहे मथुरा. 6 जून 1674 रोजी पंडित गागा भट्टांनी रिकामी जागा गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. रायगडावर 6 जून 1674 रोजी पंडित गागा भट्टांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी पाडली? त्याचं उत्तर आहे होन व शिवराई. शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा तंजावर येथे राज्य करीत होता. शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणती घटना ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना होय? जो उत्तर आहे राज्याभिषेक. आता आपण पाहूयात ऑक्टोबर 1677 शिवाजी महाराजांनी कोणती मोहीम हाती घेतली? उत्तर आहे कर्नाटकची. कर्नाटक मोहिमेत शिवाजी महाराजांनी रिकामी जागा हे किल्ले जिंकून घेतले. त्याचं उत्तर आहे जिंजी व वेल्लोर. शिवाजी महाराजांचा जन्म रिकामी जागा रोजी झाला. तर आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला, रिकामी जागा किल्ल्यावर झाला, शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यात आहे. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्यकारभाराची किती खाती विभागणी केली होती? त्याचं उत्तर आहे 8. अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्री हे आपापल्या खात्याच्या कारभारासाठी कोणाला जबाबदार होते? त्याचं उत्तर आहे प्रधानाला. अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणून कोणाची निवड झाली होती? मोरो त्रिंबक पिंगळे. उत्तर आहे मोरो त्रिंबक पिंगळे. अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणून मोरो त्रिंबक पिंगळे याची निवड झाली होती. शिवाजी महाराजांनी या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली होती. त्याचं उत्तर आहे अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो यांच्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली होती. शिवाजी महाराजांच्या लष्करातील 10 सैनिकांच्या प्रमुखास नाईक असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग हा मालवणचा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. शिवरायांनी रिकामी जागाला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. तर शिवरायांनी सिद्धीला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम विश्वासू सेवक होता. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिलेले आहे. त्याचं उत्तर आहे लाला लजपतराय. शिवचरित्राची माहिती सांगणारी पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. शिवाजी महाराजांचे निधन रायगड येथे झाले. शिवाजी महाराजांनंतर हे स्वराज्याचे छत्रपती बनले. उत्तर आहे संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी निधन झाले. औरंगजेबचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले होते. त्याचं उत्तर आहे शहजादा अकबर, औरंगजेबचा मुलगा. पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजीराजांनी त्यांच्या चवळे बंदरावर हल्ला केला. संगमेश्वर येथे मुकबर खान
मुकर्रब खान याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. संभाजी महाराजांचे निधन कोणत्या साली झाले? 1689 साली. संभाजीराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज हे स्वराज्याचे छत्रपती बनले. राजाराम महाराज 1700 साली सिंहगड किल्ल्यावर निधन झाले. सतत 25 वर्ष मराठ्याशी संघर्ष करीत 1707 मध्ये औरंगजेबचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. 1707 मध्ये शाहूराजे व महाराणी ताराबाई या दोघात सातारा येथे लढाई होऊन त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. मल्हाररावांच्या निधनानंतर इंदोरच्या कारभाराची सूत्रे अहिल्यादेवी यांच्या हाती आली. मराठ्यांची सत्ता इसवी सन 1818 मध्ये संपुष्टात आली. हेरोडोटस हा इतिहासाचा जनक म्हणून ओळखला जातो. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या ठिकाणी झाला. वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून अर्धमादगी या लोकभाषेचा वापर केला. नेपाळमधील लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला. नेपाळमधील गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून पाली या भाषेचा वापर केला. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण भगवान बुद्ध यांची होती. महम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का, सौदी अरेबिया येथे झाला. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांचा मृत्यू बॅबिलॉन, इराक या ठिकाणी झाला. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होय. श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होय. चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा चीनी प्रवासी भारतात आला होता. दक्षिण भारतातील चोळ घराण्याचा संस्थापक विजयालय हा होय. सीमक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. प्रतिष्ठान किंवा पैठण ही सातवाहनाच्या राजधानीचे केंद्र होते. विद्याशक्ती याला वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटले आहे. जयसिंह हा बदामीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष होय. दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा होय. कोलबिल हा गोंड या घराण्याचा संस्थापक होय. ऋग्वेद या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर सर्वप्रथम भारतीयांनी केला. यजुर्वेद या वेदामध्ये यज्ञ याविषयी माहिती दिली आहे. ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदमध्ये केलेले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. रिकामी जागा या वेदामध्ये तत्त्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यावर उपाय सांगितले आहेत. त्याचं उत्तर आहे अथर्ववेद. ऋग्वेद वेदामधील हा सर्वात जुना व पहिला ग्रंथ आहे. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात कुतुब मिनाराच्या कामास सुरुवात झाली. शेरशहाने रुपया हे नाणे सुरू केले. मुघल काळात जहांगीर या बादशाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्रे काढून घेतली. मुघल काळात सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणत तर तांब्याच्या नाण्यास दाम असे म्हणत. मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे बा सी मर्ढेकर. गावगाडा हा प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? त्रि. ना. अत्रे. गीत रामायण कोणी लिहिले? ग. दि. माडगूळकर. पेशव्यांचा क्रम बाळाजी विश्वनाथ, त्याच्यानंतर पहिला बाजीराव, त्याच्यानंतर नानासाहेब, त्याच्यानंतर माधवराव, त्याच्यानंतर सवाई माधवराव, त्याच्यानंतर दुसरा बाजीराव
आणि नंतर मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे शिरीष कुमार या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारले. 1936 सालच्या फैजापूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे परराज्याशी संबंध ठेवणे हे काम होते. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीवर ग्रंथ रचला. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र द बेंगॉल गॅझेट हे आहे. 1750च्या सांगोला कराराने पेशव्याने छत्रपतीच्या नावाने कारभार करावा असे ठरले. 1750च्या सांगोला कराराने 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? रंगो बापूजी होते. महात्मा गांधींनी 1838च्या हरिजनच्या अंकात औंध संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांनी करावे असे म्हटले होते. साताऱ्याचे प्रतिसरकार स्वतंत्र भारत पाक्षिक प्रकाशित करीत होते. ताराराणी सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई यांची जी जन्मगावे आहेत किंवा माहेरची घराणे आहेत त्यांचा संबंध सातारा जिल्ह्याशी आहे. च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार विदा सावरकर यांनी काढले. जोसेफ मॅझेनीचे चरित्र विदा सावरकर यांनी लिहिले. 1925 मधील उत्तर प्रदेश काकोरी कटाशी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना संबंधित होती. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान स्टफर्ड क्रिप्स यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले. शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना सरनोबत म्हणत होते. 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले. कार्ल मार्क्स हा जर्मन देशातील विचारवंत होता. ॲडॉल्फ हिटलर हा जर्मन देशातील हुकुमशाह होता. अहिल्याबाई होळकर यांची जन्मस्थान चौंडी आहे. अभिनव भारती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. सरद्द गांधी यांना खान अब्दुल गफार खान या नावाने ओळखले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी अमरावती जिल्ह्यात आहे. मोझरी जे गाव आहे अमरावती जिल्ह्यातलं येथे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय हे पोर्तुगीज होते. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा लॉर्ड डलहौसी यांनी केला. 1848 ते 1856 या दरम्यान लॉर्ड डलहौसी याने अनेक राज्ये खालसा केली. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे तोडली. अकबराने आग्राजवळ फतेपूर सिक्री हे शहर बसविले. आशिया खंडात जपान देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. आशिया खंडामध्ये औद्योगिक क्रांती ही जपानमध्ये घडून आली सर्वप्रथम. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना रेड इंडियन असे म्हणतात, तर अमेरिकेमध्ये जे मूळ रहिवासी आहेत त्यांना रेड इंडियन असे म्हणतात. वॉल्वेअर यांनी कॅन्डी हा ग्रंथ लिहिला. कॅन्डी हा ग्रंथ कोणी लिहिला? वॉल्वेअर यांनी लिहिला. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली होती. सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे गाव निवडले होते. वास्को द गामा याने कालिकत येथील झामोरिन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची होती. महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर होते. गौतम बुद्धांनी पाली या भाषेत आपले विचार मांडले आहेत. मोनालिसा व द लस्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी लिओनार्डो दी विन्सी हे प्रसिद्ध आहेत.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोपर्निकस यांनी मांडला. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान बुद्ध यांची शिकवण होती. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती होमर यांनी केली. ग्रीकांनी शोकांतिका हा नाट्यप्रकार साहित्यरूढ केला. भव्य स्नानगृहाचे अवशेष मोहनजोदडो ठिकाणी सापडले. हडप्पा संस्कृती ही नागर प्रकारची संस्कृती आहे. प्रचंड गोदीचे अवशेष लोयल ठिकाणी सापडले. आर्यांचा आद्य ग्रंथ ऋग्वेद आहे. भारतात मुघल सत्ता बाबर यांनी स्थापित केली. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू असे होते. महाभारतामध्ये धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी असे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म भगूर या गावी झाला. बांगलादेशाची निर्मिती 1971 साली झाली. इंदिरा गांधी व श्री भुट्टो यांच्यामध्ये सिमला करार झाला. अष्टप्रधान मंडळ हे मराठा प्रशासनाचे होते. छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ रोहिडेश्वर मंदिरात घेतली. शनिवारवाडा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला होता. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर बाबूराव सनस होते. पूर्वी कोंढाणा या नावाने सिंहगड किल्ला ओळखला जात असे. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध मंचाचे लेखक R.C. दत्ता यांनी केले आहे. हिंदू व मुसलमानांचा सुंदर वधूचे भारत 2 डोके अशी उपमा सय्यद अहमद खान यांनी दिली. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख होतो. मिकायो वेली या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे. 1855 साली सिंधू व कालू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील सांबाळ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लुडविन हावेरलॅक या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले. तोरणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकला. पहिले बाजीराव पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात. नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला आहे. शाकुंतलम हे काव्य कालिदास यांनी रचले आहे. दशमग्रंथ हा ग्रंथ गुरु गोविंद सिंग यांनी रचला आहे. राजा कनिष्क इसवी पूर्व 120 ते 162 हा कुशाण वंश या राजवंशाचा होता. दलित पॅंथर चळवळीशी नामदेव ढसाळ हे कवी संबंधित आहेत. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. आदिवासीचे नेते कॅमेरॉन भीम यांनी हैदराबादच्या निजाम विरोधात लढा उभारला होता. महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. लाल बाल पालमधील लाल हे पंजाब राज्याचे होते. बहामनी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव अचलपूर आहे. बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री शहरात आहे. मुघल राजवटीमध्ये औरंगजेबला जिंदा पीर म्हटले जायचे. तर जिंदा पीर हे मुघल राजवटीमध्ये औरंगजेबाला म्हणत होते. तर औरंगजेब हा जिंदा पीर होता. भारतावर मोहम्मद बिन कासिम या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली. तर भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम कोण?
तर तो होता महम्मद बिन कासिम. 1757ची प्लासीची लढाई, 1760ची वांदीवाराची लढाई व 1764ची बक्सारची लढाई या सर्व लढाया इंग्रजांनी जिंकल्या. यावेळी बंगालचा गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाईव्ह होता. तर रॉबर्ट क्लाईव्ह ज्यावेळेस बंगालचा गव्हर्नर होता त्यावेळेस इंग्रजांनी 3 लढाया जिंकल्या आहेत. त्यामध्ये आहे 1757ची प्लासीची लढाई, 1760ची वांदीवाराची लढाई आणि 1764ची बक्सारची लढाई. त्यामुळे 1757, 1760 आणि 1764 या 3ही लढाया रॉबर्ट क्लाईव्ह नावाचा जो गव्हर्नर होता, गव्हर्नर जो होता याच्या काळामध्ये इंग्रजांनी जिंकल्या आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला. तर जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस अहमदनगर येथे तुरुंगात होते त्यावेळेस त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोल्हापूरच्या शिलाहारावर सिंघन द्वितीय या राजाने विजय मिळविला. सिंघन द्वितीय राजा हर्षवर्धनाचा पराभव दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला आहे. तर हा प्रश्न असाही विचारू शकतात की दुसरा पुलकेशी या राजाने कोणाचा पराभव केला? त्याचं उत्तर आहे राजा हर्षवर्धनचा पराभव केला. प्रश्न असाही विचारू शकतात राजा हर्षवर्धनचा पराभव कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला. तर चालुक्य राजा कोण? तर तो आहे दुसरा पुलकेशी, हे लक्षात ठेवायचे. कोल्हापूरच्या शिलाहारावर द्वितीय सिंघन या यादव राजाने विजय मिळवला. तर कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणी विजय मिळवला? कुठल्या यादव राजाने? तर त्या यादव राजाचं नाव आहे सिंघन द्वितीय. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये कार्य सुरू केले. तर ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी कार्य सुरू केले, हे लक्षात ठेवा. मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना आ.कृ. वाघमारे यांनी केली. दीन-इलादी या ग्रंथाचे लेखक अकबर हे आहेत. तर अकबर हे दीन-ए-इलादी या ग्रंथाचे लेखक आहेत. 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो. तर कुठला दिन हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? तर तो आहे 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर. तर सत्येंद्रनाथ टागोर हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही स्पर्धा परीक्षा पास होऊन भारतीय सेवेत रुजू झाले होते. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे 1911 साली बांधण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला कधी बांधण्यात आले? त्याचं उत्तर आहे 1911 साली. उचललेस तू मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे सविनय कायदेभंग चळवळीचे वर्णन केले जाते. सविनय कायदेभंग चळवळीचे वर्णन काय केले जाते? तर ते केले जाते उचललेस तू मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे केले जाते. हिटलरच्या माइन काम्फ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. तर हिटलरचा जो नाझीवाद आहे तो माइन काम्फ या त्याच्या आत्मचरित्रामधून स्पष्ट होतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बोलणार आहोत दुसऱ्या प्रश्नांकडे.
चौरी चौरा घटनेचे असहकार्य आंदोलन संपुष्टात आले. चौरी चौरा जी घटना घडली ना, त्यामुळे असहकार्य आंदोलन संपुष्टात आले. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले होते, पण चौरी चौरा येथे काही घटना घडली. त्या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी असहकार्य आंदोलन स्थगित केले होते. त्यामुळे लक्षात ठेवायचे, चौरी चौराची जी घटना घडली त्यामुळे असहकार्य आंदोलन संपुष्टात आले. राजा कनिष्काची राजधानी ही पेशावर ही होती. तर पेशावर ही राजधानी कोणाची होती? ती होती राजा कनिष्काची. किंवा राजा कनिष्काची राजधानी कुठे होती असा प्रश्न विचारला तर आपण लिहायचे पेशावर येथे होती. त्यावेळेस ती पेशावरला होती, पण आज पेशावर हे पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, राजा कनिष्क हा पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी त्याची राजधानी होती. अशोकाचा मुख्य प्रधान राधागुप्त हा होता. तर राधागुप्त कोण होता? अशोकाचा मुख्य प्रधान होता. तर अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? तो होता राधागुप्त. हे लक्षात ठेवा. गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी कुठला राजा राज्य करीत होता? त्याचं नाव आहे अजातशत्रू. अजातशत्रू हा गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या काळामध्ये राज्य करीत होता. जैन मतानुसार वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्र हिने बोधिवृक्षाची जी फांदी आहे ती श्रीलंकामध्ये अनुराधापूर येथे लावली. ऋग्वेद हे लोहयुग काळात रचले गेले. पुराणांची एकूण संख्या 18 इतकी आहे. एकूण पुराण 18 आहेत. सिंधू संस्कृतीमधील लोकांचे हत्यारे सर्वसाधारणपणे तांबे या धातूची बनवलेली असत. सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सदल व रुंद असून ते पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण असे होते. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना गोपाळ बाबा वलंकर यांनी केली. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना गोपाळ बाबा वलंकर यांनी केली. पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह हे तत्व सांगितले आहेत. पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह हे तत्व सांगितले आहे. तर पार्श्वनाथांनी 3 तत्व सांगितले: अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह. जैन धर्माचे प्राचीन काळात श्रावण बेळगोळ हे ठिकाण प्रमुख केंद्र बनले होते. श्रवण बेळगोळ हे ठिकाण जैन धर्माचे प्रमुख केंद्र बनले होते प्राचीन काळामध्ये. अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणाच्या पुस्तकाचे लेखक पाणिनी आहेत. तर पाणिनी कोण आहेत? कुठल्या ग्रंथाचे लेखक आहेत? ते आहेत अष्टाध्यायी या संस्कृत ग्रंथाचे लेखक आहेत. हडप्पा संस्कृतीचे सर्वाधिक स्थाने भारतामध्ये गुजरातमध्ये सापडले. हडप्पा संस्कृतीचे सर्वाधिक स्थाने भारतामध्ये कुठे सापडले? तर ते सापडले गुजरातमध्ये. गोवळकोंडे येथे कुतुबशाही सत्ता होती. कुतुबशाही सत्ता कुठे होती? गोवळकोंडे येथे होती. गुलाम वंशास समाप्त करणारा वंश तो आहे खिलजी. खिलजी कोण आहे? खिलजी वंश हा गुलाम वंशास समाप्त करणारा वंश आहे. मगध वंशाचा शेवट करणारा शुंग हा आहे. तर शुंगाने काय केले? मगध वंशाचा शेवट केला. वाशिमचे जुने नाव वत्सजुळले हे आहे. वत्सजुळले हे नाव कोणाचे आहे? तर ते आहे वाशिमचे नाव. सध्याचं जे वाशिम आहे त्याचं नाव वत्सजुळले हे होते, जुने नाव. सम्राट अशोकास दीक्षा देणारा बौद्ध भिक्खू उपगुप्त हा होता. उपगुप्त जो आहे तो सम्राट अशोकास दीक्षा देणारा बौद्ध भिक्षू होता.
बिंबिसार बौद्ध धर्माचा अनुयायी होता. बिंबिसार हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. तर बौद्ध धर्माचा अनुयायी कोण होता? तर तो होता बिंबिसार. अग्नीचा शोध पुराण अश्मयुग काळात लागला. अग्नीचा शोध पुराण अश्मयुगात लागला. ऋग्वेदामध्ये भगवान शंकराचा उल्लेख रिकामी जागा नावाने आढळतो. त्याचं उत्तर आहे रुद्र या नावाने आढळतो. ऋग्वेदामध्ये भगवान शंकराचा उल्लेख रुद्र या नावाने आढळतो. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? तर श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता. पल्लव वंशानंतर कुशाण या परकीयांनी भारतात सत्ता स्थापन केली. पल्लव वंशानंतर कुशाण या परकीयांनी भारतात सत्ता स्थापन केली. समुद्रगुप्त विष्णुदेवाचा भक्त होता. समुद्रगुप्त हा विष्णुदेवाचा भक्त होता. चरक संहिता या ग्रंथाची रचना चरक याने केली. तर चरक संहिता ग्रंथाची रचना कोणी केली? उत्तर आहे चरक. कनिष्काने गावी बौद्ध धर्म परिषद कुलवन येथे भरविली. कनिष्काने गावी बौद्ध धर्म परिषद ही कुलवन येथे भरवली. कुठे भरवली? कुलवन येथे. कुमार संभव हे महाकाव्य कालिदास यांनी लिहिले. तर कुमार संभव हे महाकाव्य कालिदास यांनी लिहिले. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण इतिहासाचं सराव केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, कारण यानंतर असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही आणणार आहोत. यानंतर आपण बऱ्याच अभ्यासक्रम करणार आहोत. भूगोलावरती, मराठीवरती, सामान्य ज्ञानावरती येणारं विज्ञानावरती महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक तर तुम्ही नक्की करू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.